नमस्कार. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पुणेरी स्वाद किचनमध्ये आणि आज आपण पाहणार आहोत मुलांचा फेवरेट असा पॅनकेक रेसिपी किंवा डोरा केक ही म्हणू शकता. तर चला तर मग आपण सुरुवात करूया. ही रेसिपी मुलांना खूप 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 आवडते आणि मोठ्यांनाही आवडते बऱ्यापैकी. तर चला आज बघूयात या रेसिपीला आपल्याला काय काय लागणार आहे. सर्वात आधी आपण चॉकलेट सॉस बनवूया. त्यासाठी मी इथं घेतलेले 1 कप फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे. त्यातच आपण घालूया हाफ कप साखर. त्यात घालायचे 1 टेबलस्पून कोका पावडर आणि 1 टीस्पून आपण घालणार आहोत कॉर्नफ्लोअर. आता या सर्वाला नीट हलवून घ्यायचे, गुठळ्या होऊ द्यायचे नाहीयेत. गॅस मंदच आहे. तर आता ह्याला सर्वाला मिक्स करून घ्यायचे छानपैकी आणि मिक्स करत करत त्याला कुक करून घ्यायचं आहे आपल्याला. छान असं घट्ट होईपर्यंत, सॉस आपला घट्ट होईपर्यंत आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे. आता त्याला उकळ्या आल्यात पण तरीही 5 मिनिटं मी अजून कुक करून घेते त्याला. आता त्यात आपण घालूया बटर. एकदा थिक झालं की आपण त्यात बटर घालणार आहोत. बटरने त्याला छान सॉसला आपल्या छान शायनी कलर येईल. शायनी होईल आपला सॉस मस्तपैकी. तर आपण त्याला मिक्स करत करत हलवत राहायचं आहे. अजून थोडासा घट्ट होऊ देऊयात. हे बघा आता छानपैकी दाट झालेला आहे, घट्ट झालेला आहे सॉस आपला. आता गॅसचे फ्लेम करूयात बंद आणि आपला सॉस काढून ठेवूयात आपण. आता त्याला काढून घेऊन आपण एका बोलमध्ये काढून घेऊयात आणि रूम टेम्परेचरवर थंड झाल्यानंतर थोडा वेळ आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत त्याला चिल्ड होण्यासाठी, म्हणजे अजून घट्ट होईल सॉस आपला. तर तोपर्यंत आता आपण ह्याला ठेवून देऊयात इथं बाहेरच रूम टेम्परेचरवर थोडा वेळ आणि मग फ्रीजमध्ये ठेवूयात. तर मग आता पुढची प्रोसेस घेऊ आपण. ड्राय इन्ग्रेडियंट्स घेऊयात. त्यासाठी आपण घेतलेलं आहे इथं एक बाउलवरती जाळी ठेवलेली आहे. त्याच्यावर घेऊयात 1 कप मैदा घ्या किंवा गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल. 1 कप घ्यायचं आहे. 2 टेबलस्पून कोका पावडर घेतलेली आहे इथं. 1 टीस्पून घेतलेला आहे कॉफी पावडर आणि इथं घेतलेली आहे साखर 1/4 कप. पावडर शुगर आहे ही 1/4 कप घेतलेली आहे. त्यातच घालूया बेकिंग सोडा 1 टीस्पून पेक्षा थोडा कमी आहे. त्याला सर्वाला मिक्स करून घ्यायचं आहे आपण. चाळून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे काही खडे वगैरे म्हणजे जे गुठळ्या वगैरे असतील तर त्या निघून जातील. मोस्टली कोका पावडरमध्ये असतात थोड्या थोड्या गुठळ्या. मग ते आपण फोडून घ्यायचेत, सर्व करून घ्यायचं, स्पूननी काढून घ्यायचं. आता मी दूध पावडर, मिल्क पावडर घालायची विसरले होते. मी इथं 1 टेबलस्पूनच मिल्क पावडर घालते. तुम्हाला ॲक्च्युली 2 घातले तरी चालतात. 2 टेबलस्पून मिल्क पावडर घातलं तरी चालतं. मी एकच घालते 1 टेबलस्पून. आणि आता ह्याला आपण दूध घालून मिक्स करून घ्यायचं आहे पातळ असं. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही, पण लिक्विड फॉर्ममध्ये आपण ह्याला मिक्स करून घेणार आहोत. सगळ्या बॅटरला दूध घालून घालून मिक्स करून घ्यायचं आहे त्याला. हे बघा असं ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याला, फ्लोईमध्ये एकदम. त्यात आपलं बॅटर रेडी आहे. चला आता पॅनकेक करायला घेऊयात आपण. त्यात घातलेलं आहे थोडंसं व्हॅनिला एसेन्स घातलेलं आहे, त्याने टेस्ट चांगली येते. आता आपण करायला घेऊयात पॅनकेक. आता इथे मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे, त्याच्यावर आपण एक एक पळी घालणार आहोत, म्हणजे सर्व एकाच साईजचे होतील पॅनकेक आपले. तर आता त्याला थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे वरनं कवर करून आणि मग आता त्याला पलटून घ्यायचं आहे. बघा असं एवढं एवढं कुक झालं की आपण त्याला आता पलटून घेणार आहोत. आणि हे पहा किती छान मस्त असा कलर आलेला आहे, गोल्डन कलर. ह्याला असेच आपल्याला सर्व पॅनकेक बनवून घ्यायचे आहेत.
अजून एक करून दाखवते मी तुम्हाला. त्याच पद्धतीत थोडं त्याच्यावर झाकून ठेवायचं आहे थोडा वेळ, 1-2 मिनिटासाठी. मग काढून त्याला पलटायचं आहे. आणि हे पहा, आपला अजून एक पॅनकेक रेडी झाला. अशाच पद्धतीने मी सर्व पॅनकेक करून घेते. आणि हे पहा, आपले बरेचसे पॅनकेक बनून रेडी झालेले आहेत. तेवढ्या पिठामध्ये जवळजवळ 8 ते 9 पॅनकेक रेडी झालेले आहेत त्या साईजचे. आणि वरनं आपण घालूया बनाना आणि चॉकलेट सॉसनी गार्निश करूयात आणि मस्तपैकी सर्व करूयात. तुम्ही आपण जो बनवला तो सॉस आपण ह्याच्यामध्ये 2 पॅनकेकच्या मध्ये घालून आपण ते कट करून सर्व करू शकतो. डोरा केक बनतो त्याच्यानी. जो चॉकलेट सॉस आपण बनवलेला आहे तो त्याच्यामध्ये लावायचा आहे. छान असं भरपूर लावायचा आहे तो चॉकलेट सॉस. हे बघा, सगळीकडनं पूर्णपणे सगळ्या साईड्सला आपण भरपूर लावून घेऊन त्याच्यावर दुसरा पॅनकेक ठेवायचा आहे. आणि त्याला कट करून घ्यायचं आहे आणि झाला आपला डोरा केक. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू नवीन रेसिपी बरोबर. आणि तुम्हाला आमची रेसिपी आवडत असतील तर नक्की कमेंट करून आम्हाला सांगा. हे पहा, आपला डोरा केक रेडी आहे. किती फ्लफी आणि किती चॉकलेटी आहे. तर चला, पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ बरोबर. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, घंटीचं बटन दाबायला विसरू नका. आणि पुन्हा भेटू नवीन रेसिपी बरोबर लवकरच. देन बाय बाय.